पद्धत अशी होती, एखादी महत्त्वाची व्यक्ती, एखादा महत्त्वाचा पाहुणा जर कोणी येणार असेल तर शहजादा, वजीर किंवा त्याच तोलामोलाचा माणूस आदल्या दिवशी त्या पाहुण्याच्या स्वागतासाठी 3 कोस पुढे पाठवला जायचा। तो त्या पाहुण्याची व्यवस्था एका प्रशस्त अशा राजवाड्यामध्ये किंवा प्रशस्त अशा निवासस्थानामध्ये केली जायची आणि मग दुसऱ्या दिवशी वाजत गाजत आग्रा शहरातून, आग्र्याच्या रस्त्यातून वाजत गाजत बादशहाच्या भेटीला त्याला न्यायचं आणि बादशहाच्या भेटीची वेळ मात्र राजज्योतिषांनी, बादशहाच्या ज्योतिषांनी जी काढून दिलेली असेल त्यावेळेत त्या पाहुण्याला तिथे पोहोचवायचं, अशी असलेली औरंगजेबाच्या दरबाराची पद्धत। राजांना या बळीजी नायकांच्या पथकांकडनं सगळं माहिती होतं, राजांना हेच स्वागत अपेक्षित होतं। पण राजांची सोय कुठे केली माहिती आहे? प्रवास चालू आहे तोपर्यंत सांगितलंय, भेटी अंती बहुत सत्कार पाहून निरोपाचे वेडे देतील, आणि जसं आग्र्याच्या हद्दीत आले तशी व्यवस्था केली आहे मुलुकचंदाच्या सराईत। सराई म्हणजे शुद्ध मराठीत धर्मशाळेमध्ये राजांची व्यवस्था, की ज्या राजांनी औरंगजेबाला घाम फोडलेला आहे, सुरत लुटलेली आहे, मामूजानची 3 बोटं कधी कापली गेली त्याच्या मामूजानलाही माहीत नाही आहे, आणि पुरुषाला कुठे उभं केलंय? मुलुकचंदाच्या सराईत। राजे सुद्धा हे सहन करत होते। महाभारतातला अर्जुन पूर्ण पुरुष होता, पण तरी सुद्धा त्याला बृहन्नडेचा वेश घ्यावा लागला, कारण अर्जुनाला दिसत होती शमीच्या झाडावर असलेली जी शस्त्र आहेत ती जाणवत होती। राजेही तेच मनात ठेवत होते। औरंगजेबाने शिवाजी राजांच्या स्वागताची जबाबदारी कोणाला दिली माहिती आहे? 2500 मनसबदार रामसिंग आणि मुखलिस खान या दोघांवर जबाबदारी टाकली आहे, आणि त्याच्यातच राजकीय गुंता काय करून ठेवलाय? 11 मेच्या सकाळी 10 वाजल्यापासून 12 मेच्या सकाळी 10 वाजेपर्यंत रामसिंगाला रीतसर कागदोपत्री बादशहाच्या महालाच्या रक्षणाच्या पहाऱ्यावर नेमलंय। आता रामसिंगाला 2 पैकी 1 निवडायचं आहे, हिंदुस्थानच्या बादशहाच्या महालाचा पहारा की मिर्झा राजांनी जी जबाबदारी स्वीकारले ती शिवाजी राजांच्या स्वागताला जायचं। शेवटी तो नोकर हिंदुस्थानच्या बादशहाचा आहे, त्याला तो प्रोटोकॉल मोडता येईना, आणि मग रामसिंगाने कोणाला पाठवलंय? गिरीधरलाल मुंशीला पाठवलंय मुलुकचंदाच्या सराईत। तो राजांच्या स्वागताला येतोय। राजे विचारत आहेत, रामसिंग? नाही म्हणे, गिरीधरलाल मुंशी। म्हणे रामसिंग कुठे आहे? तो सगळा प्रकार सांगतो। गिरीधरलाल मुंशी हात जोडून विनंती करतो की रामसिंग गुंतलेत, उद्या सकाळी येतील। बरं म्हणे, ठीक आहे। गिरीधरलाल मुंशी निघून जातो। रात्री राजांना झोप लागत नाही हो। एकतर स्वागताला कोणी वजीर नाही, शहजादा नाही, कोण पाठवला? 2500 मनसबदार, 2500 मनसबदारी असलेला रामसिंग, आणि तोही स्वतः नाही तर कोण? त्याचा कारकून। म्हणजे ही अपमानाची तर सीमारेषा झाली। सकाळी परत गिरीधरलाल मुंशीच गेला आणि हात जोडून राजांना सांगतोय, राजेसाहेब काय झालंय? 10 वाजता रामसिंगांची सुटका होतीये, आणि तोपर्यंत आपण जर निघालो नाही इथून तर तिकडचे दरबार संपून जातील। रामसिंग म्हणालेत की अर्ध्या वाटेत तुम्ही या, तोपर्यंत आम्ही तुम्हाला येऊन मिळतो। राजे निघतात आणि त्यातही गडबड अशी, 2 वाटा आहेत, एका वाटेनं राजे गेलेत आणि रामसिंग दुसऱ्या वाटेनं येतोय। शेवटी मग कुठेतरी नूरगंज बागेजवळ दोघांची भेट घडतीये, आणि ही दोघांची भेट घडल्यानंतर रामसिंग आणि राजे एकमेकांना पाहतात। रामसिंग तिथेच घोड्यावर थांबलाय, त्याबरोबर राजे देखील तिथेच थांबलेत। राजे कुठेही असले तरी स्वतःचा स्वाभिमान सोडायचे नाहीत। शेवटी रामसिंग येतो, घोड्यावरनच येतो, राजांची भेट घेतो, आणि मग जलद गतीनं रामसिंगाच्या डेऱ्यात जातात। रामसिंग सांगतो की हे तुमचे हत्ती इथेच ठेवा, गाण्या बजावण्याचा कार्यक्रम रद्द केला जातो, कारण तिकडे काय झालेलं असतं? दिवाने आम संपलेला असतो, दिवाने खासचा दरबार संपलेला असतो, आणि तिसरा आता शेवटचा घुशलखान्यातला दरबार औरंगजेब बादशहाचा सुरू झाला आहे। राजे निघतात, रामसिंग शंभू राजा
आणि निवडक 10-15 असलेले तगडे सरदार आहेत, राजांची माणसं आहेत, येसाची कंकांसारखी की जी राजांबरोबर चाललेली आहेत। घुशलखान्याच्या बाहेर बक्षी असद खान आहे, ज्याला कळतंय राजे आलेत। आतमध्ये औरंगजेबाला निरोप गेलाय की शिवाजी राजे आलेत। बक्षी असद खानाला पाठवलंय राजांना आणण्यासाठी। बक्षी असद खान राजांना घेऊन घुशलखान्यामध्ये प्रवेश करतोय। मंडळी, तुम्ही कल्पनेनं चित्र आठवा। 500 कोस दूर गेलेला आमचे शिवाजीराजे आग्र्याच्या बादशहाच्या दरबारात घुशलखान्यात प्रवेश करतात। असं म्हणतात, राजांना ईश्वरी नैसर्गिक अशी नजर लाभली होती की ती नजर पुढच्या माणसाच्या नजरेला फेडली तर तो माणूस काय हे आरपार ओळखण्याची ताकद राजांमध्ये होती। ज्या ठिकाणी राजे उभे असतील, आपल्या पाठीचा भाग फक्त सोडला अगदी 20 अंशाचा, तर उरलेले 340 अंशात काय चाललंय हे टिपण्याची क्षमता राजांच्या नजरेत होती। राजे दरबारात आलेत। पहिली नजर भेटली औरंगजेबाला, जो उंचावर बसलाय, ज्याचे डोळे आणि ज्याची नजर गोऱ्या कांतीचा औरंगजेब, चित्त्याप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, रुंद कपाळ आहे। वर्ण शांतता असली तरी आतमध्ये क्रूर आणि कपट नीती आहे। अशा औरंगजेबाच्या नजरेला एक क्षण नजर भेटलेली आहे। ही भेट बरं का राजांची। जसं तिकडं बघितलंय तसं आजूबाजूला राजांना कळलंय बादशाह उंचावर बसलाय आणि बाकीचे जे त्याचे सगळे सरदार दरकदार आहेत ते एक जात उभे आहेत, पण ते सुद्धा कसे खाली नजर करून, कारण त्या दरबाराची पद्धत आहे औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडता कामा नये। बोलायचं असेल तोंडावर रुमाल ठेवून अदब बिघडता कामा नये। हान ठेवलेला औरंगजेबाचा दरबार आमचे राजे पाहतात की ज्याच्या मनामनामध्ये आणि नसानसामध्ये स्वाभिमान दडलेला आहे, आणि असा हा आमचा राजा अभिमान गहाण ठेवलेल्या सरदारांच्या वेढ्यामध्ये अडकलाय आणि पाहतोय की माणसं कशी लाचार असू शकतात। हे जसं राजांच्या नजरेत आलंय तसं त्याच एका नजरेतनं राजांना औरंगजेबाची संरक्षण व्यवस्था देखील कळली आहे। कागदोपत्री नोंदी आहेत की त्या दिवशी औरंगजेब इतका घाबरलेला आहे की त्यानं काय केलंय, त्या दिवशी दरबारात येताना शिवाजी राजे येणार आहेत म्हणून अंगात स्वतः चिलखत घालून आलाय। जे शहाणपण अफजल खानाला सुचलं नव्हतं, त्या अनुभवावरून औरंगजेब शहाणा झालाय आणि स्वतः अंगात चिलखत घालून आलाय। 2000 कडवे त्याचे अंगरक्षक वेगवेगळ्या कोनातनं उभे केलेत आणि तो उंचावर बसलाय। आणि एवढं कमी होतं म्हणून की काय, यांच्यावरही विश्वास नाही। गरज पडली तर स्वतःला वापरता यावी यासाठी 5 शस्त्र आजूबाजूला त्यानं ठेवली। तसा औरंगजेब राजांनी निहाळलाय, राजांच्या बुद्धीत आलाय। बक्षी असद खानानं राजांची आणि शंभूराजांची ओळख करून दिली आहे। औरंगजेब गप्पच आहे। वास्तविक त्यानं राजांची चौकशी करायला पाहिजे होती। अकबर असता तर त्याच ठिकाणी कुठला तरी किताब राजांना दिला असता, पण तो औरंगजेब राजांना अनुल्लेखानं मारण्याचा प्रयत्न करतोय किंवा कदाचित मुद्दाम बोलत नाही, कारण त्या काळामध्ये आवाजावरून लक्षभेद असा एक प्रकार असायचा। त्यानं राजांना लांबच ठेवलंय सिंहासनापासून। मग जे काही नजराणे निसार करणं ही जी पद्धत आहे ती चालू आहे। रामसिंग सांगतोय राजांना कुर्निसात करा। कुर्निसात करणं म्हणजे काय माहिती आहे? कुर्निश करणं नाही, नुसतं असं नाही। त्या औरंगजेबाच्या दरबाराची पद्धत अशी आहे की असं लोटांगण घालायचं, जमिनीला नाक घासायचं आणि जमिनीचं चुंबन घ्यायचं, अशी औरंगजेबाच्या दरबाराची पद्धत आहे। म्हणजे काहीच दिवसापूर्वी त्या दरबारात इराणचा वकील आला होता। इराणचा वकील त्यानं त्याच्या पारशी पद्धतीनं औरंगजेबाला नमस्कार केला होता। औरंगजेबाचे 4 अंगरक्षक समोर आले होते। दोघांनी त्याला आडवा केला होता आणि त्याला सांगितलं होतं हीच आमच्या दरबाराची पद्धत आहे। आता बघा,
माणसाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव काय असतो. ही घटना काहीच दिवसापूर्वी घडली आहे. राजे देखील कुर्निसात करत नाहीत, पण राजांच्या नखाला देखील हात लावण्याची दरबारातली कोणाची हिंमत नाही. कारण दरबारातल्या प्रत्येक हाच तो राजा आहे ज्यानं खानाचा कोंदळा बाहेर काढलाय, शास्ता खानाची बोट तोडली. आपला दबदबा हा असा पसरत असतो. राजांनी फक्त 3 वेळा मुजरा केलाय, तोही कदाचित शिवशंकराला, शहाजीराजांना आणि जिजाऊंना समोर धरून, किंवा हे युधिष्ठिराचं, किंवा तो मुजरा करतानाही त्यांच्या मनात कदाचित असेल की हे तेच सिंहासन आहे औरंगजेबा की ज्याच्यावर युधिष्ठिर बसला होता. हे तेच सिंहासन आहे जे हिंदुस्थानचं सिंहासन आहे, त्यासाठी दुसरा मुजरा. आणि हे तेच सिंहासन आहे ज्यावर पृथ्वीराज चौहान बसला होता, त्यासाठी मुजरा. असेही मुजरे असतील. औरंगजेब चिडलाय, आपण कुर्निश नाही केलेलं, चिडलाय, पण त्याची चिड तो शांतपणे दाखवायचा. त्यानं रामसिंगाला आणि असद खानाला सांगितलंय, राजांना त्यांची जागा दाखवा. राजांना 5000 मनसबदाराच्या तिथे उभं केलंय. राजांच्या समोर 5000 मनसबदाराच्या तिथे उभं केल्यानंतर हा तर अपमानाचा आता कडेलोट व्हायला आला होता. आणि त्यातच राजांना समोर कोण दिसला? महाराजा जसवंत सिंग. पानाचे वेडे वाटले, राजांना मिळाले. आणि आता खिलत, सरोप्याची वस्त्र, पोशाख दिला जातोय. तो कोणाला मिळतो माहितीये? वजीर जाफर खानाला, शहाजाद्याला आणि महाराजा जसवंत सिंगाला खिलत मिळते. राजांना त्यातनं पूर्णपणे वगळलं जातं आणि राजांकडे दुर्लक्ष करून दरबाराचं काम पुढे सुरू होत आहे. आता मला सांगा, किती अपमान सहन केले. मुलुकचंदाची सराई, त्यानंतर कोण? रामसिंग 2500 मनसबदार. बरं आला कोण? त्याचा कारकून. तीही केली चुकामुक. आणि इथे हा अपमान आता तेजानं तडजोड करण्याचं नाकारलं. आणि औरंगजेबाच्या परंपरेमध्ये ज्या दरबारानं कधी उंच सूर ऐकला नव्हता, त्या दरबारामध्ये खणखणीत आवाज घुमला, रामसिंग माझ्या समोर जो उभा आहे तो कोण? रामसिंग घाबरतोय, त्याला काही कळत नाहीये की काय करावं. रामसिंग हळू आवाजात म्हणतोय, राजाची, दरबाराची अदब मोडली जाते, तुम्हाला बादशाह शिक्षा करतील. हे ऐकल्यावर त्याच्या दुप्पट आवाजात राजे म्हणतात, रामसिंग माझ्या समोर जो उभा आहे तो कोण? रामसिंगला कळे ना, आपण उलट सांगावं तर उलटच घडतंय. रामसिंग पुन्हा सावकाशीने सांगतो, राजाची, महाराजा जसवंत सिंग. राजांचे डोळे क्रोधाग्नीने असे लाल झाले आणि डोळ्यातनं अश्रू येतात, जणू क्रोधच त्या अश्रूच्या रूपानं बाहेर पडतोय. आणि राजाजी सांगतोय, रामसिंग सांगतोय की राजाजी, महाराजा जसवंत सिंग. राजे म्हणतात, महाराजा जसवंत सिंग ज्याची पाठ आमच्या मावळ्यांनी कोंडाण्यावर पाहिली, ज्याला धूम पळवलं, तो जसवंत सिंग. आणि त्याचा दर्जा आमच्याही पेक्षा समोर. तिकडनं रामसिंगाला औरंगजेब विचारतोय, रामसिंग सिवा की त्योरिया क्यों चढ़ी है? तसा रामसिंग हळूच राजांजवळ येतो. राजांजवळ आल्यानंतर रामसिंग काही बोलणार त्याच्या आधीच राजे त्याच्याकडे बघून म्हणतात, तू पाहिलास, तुझ्या बापानं पाहिलंय आणि या तुझ्या बादशाहनंही पाहिलंय. या तिघांनाही माहिती आहे की मी कोणत्या दर्जाचा माणूस आहे. अरे उभं करायचं होतंच तर दर्जा बघून उभं करायचं ना, सोडली तुमची माणसं. तिकडनं रामसिंग परत विचारतोय, तिकडनं बादशाह विचारतोय, रामसिंग काय झालंय? त्याला कळेना. बादशाहला सांगावं की राजांना सांभाळावं. आणि त्यातच राजे शंभूराजांना हाताला धरून त्या 5000 मनसबदारीच्या रांगेतनं थोडंसं बाजूला येतात. आणि जे आतापर्यंत कधी औरंगजेबाच्या दरबारात घडलं नाही की बादशाहला कोणी पाठ दाखवली नाही, हे दोघे बादशाहला पाठ दाखवून पुढे चालत जातात.
रामसिंग अडवतोय, रामसिंगाच्या हाताला झटका देत आहेत आणि घुशलखान्यात एक खांब आहे त्याच्या तिथे जाऊन बसतात. रामसिंग धावत धावत येतोय. रामसिंगाला बघून पुन्हा राजे म्हणतात, मला कळून चुकलं, माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे, ठार मारा किंवा आम्हीच आम्हाला ठार मारून घेतो. आता गर्दन कापली तरी चालेल, पण तुझ्या बादशहाच्या समोर मी येणार नाही. काही कागदपत्रांमध्ये असे उल्लेख आहेत बरं का, काही जुन्या, की त्या ठिकाणी राजांना चक्कर आल्यासारखं झालंय आणि राजांनी रामसिंगाकडे कट्यार मागितली. रामसिंगाला असं वाटतंय स्वतःचं काही आत्मसमर्पण करायचं म्हणून राजे कट्यार मागतायत का. काही इतिहास संशोधकांचा अंदाज असा आहे की राजे शस्त्र चालवण्यामध्ये इतके पारंगत होते की त्या कट्यारीनं चिलखत इथून खाली आहे औरंगजेबाचं, कंठ मोकळा आहे. कट्यार जर मिळाली असती ना, कट्यार, तर तिथनच औरंगजेबाचा कंठभेद. कसली शिक्षा, या कंठातनं 2 राजांच्या स्वागताचे शब्दही काढले नाही, त्याची शिक्षा राजे देऊ शकत होते. इतके ते शस्त्रामध्ये पारंगत होते. पण कट्यार तेव्हा उपलब्ध नव्हती. रामसिंगानं दिली नाही का, तर राजे जीवाचं काही बरं वाईट करतील. तिकडं औरंगजेबाला कळेना काय चाललंय. रामसिंगाचं आपला औरंगजेब राजे पुन्हा तो औरंगजेबाकडे येतोय. औरंगजेब विचारतोय काय झालं. रामसिंग सांगतोय तीव्रता कमी करून, गरमीमुळे शिवाजी राजांची तब्येत बिघडली, इथलं हवामान मानवलं नाही. औरंगजेब विचारतोय नक्की तब्येत बिघडली आहे का दुसरं काही. थोडी नाराजी आहे, खिलत. औरंगजेब तिथनच म्हणतोय. मग मुल्तफित खान, अकील खान आणि मुखलिस खान हे 3 खिलत घेऊन राजांकडे जातात. राजे त्याला म्हणतात, अशा खिलती तर आम्ही आमच्या गडावर रोज आमच्या मावळ्यांना वाटतो. हा मराठा जगतो पण स्वाभिमानासाठी आणि मरतो पण स्वाभिमानासाठी. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. तुमची मनसा नाकारली आणि त्याच ठिकाणी ती खिलत नाकारली जाते. राजा लाल झाले की शेवटी औरंगजेब रामसिंगाला सांगतोय की राजांचं तापमान वाढलं असेल तर माझं गुलाब पाणी त्यांना द्या. आणि रामसिंग राजांना आणि शंभू राजांना घेऊन स्वतःच्या डेऱ्यामध्ये येतोय. पण तिथे आल्यावर सुद्धा राजे आणि राजांचा चेहरा रामसिंग तरी समजावतोय की राजे आपण औरंगजेबाच्या मुलखात आहोत, औरंगजेबाची परवानगी काढल्याशिवाय आपल्याला इथून जाता येणार नाही. तरी राजे म्हणतात, अरे तुझ्या बादशाला साधी दुनियादारी देखील येत नाही, त्याला साधा व्यवहार देखील माहित नाही. रामसिंगाला कळतंय हे वातावरण